भारताच्या सर्वोच्च न्यायालयात शांतता, आदर आणि मर्यादा यांचं वातावरण असतं, जिथे शब्द मोजून बोलले जातात, जिथे प्रत्येक निर्णयाचा देशावर परिणाम होतो आणि तिथेच अचानक एक वकील पुढे येतो आणि सरन्यायाधीशांच्या दिशेने बूट फेकतो. होय, बूट. देशाच्या सर्वोच्च न्यायासनावर बसलेल्या सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला जातो. क्षणात कोर्टात गोंधळ माजला. सुरक्षा रक्षकांनी त्या वकिलाला पकडलं, पण तो जाताना ओरडत होता, हिंदुस्थान आता सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही. ही घटना एक बातमी नाही, ही एक धोक्याची घंटा आहे. कारण हा हल्ला फक्त एका व्यक्तीवर नाही, तर संविधानाच्या आत्म्यावर झाला आहे. आणि सगळ्यात धक्कादायक म्हणजे हा हल्ला करणारा माणूस स्वतः वकील आहे. म्हणजेच ज्याने कायद्याचं रक्षण करायला पाहिजे तोच आज कायद्यावरच हल्ला करतोय. देशात मतभेद वाढलेत, तणाव वाढलाय, पण न्यायालयाच्या पवित्र दालनात असा उद्रेक कधीच झाला नव्हता. आता प्रश्न असा की हा केवळ एका वकिलाचा संताप होता का, की त्यामागं वाढत चाललेलं धार्मिक ध्रुवीकरण दडलेलं आहे? तेच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज समजून घेणार आहोत. नमस्कार, मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्य, म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं. सोमवारी सकाळी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. महत्वाचा खटला चालू होता, युक्तिवाद सुरू होता आणि तेवढ्यात राकेश किशोर नावाचा वकील उठला आणि अचानक आपला पायातील बूट काढून गवई यांच्या दिशेने फेकला. क्षणातच सुरक्षा रक्षकांनी प्रसंगावधान राखत त्याला पकडलं आणि कोर्टाबाहेर नेलं. त्या क्षणात सगळे स्तब्ध झाले. न्यायालयात असा प्रकार होईल हे कुणाच्याच कल्पनेत नव्हतं. सर्वोच्च न्यायालय म्हणजे देशाचा शांत किल्ला, जिथे फक्त कायदा आणि विवेक बोलतो, आणि तिथेच भावनेच्या आंधळेपणाचं बूट उचलला गेला. कोर्टाबाहेर नेताना राकेश किशोर ओरडला, हिंदुस्थान आता सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही. आता इथे प्रश्न फक्त धर्माचा नव्हता, तर मर्यादेचा आणि विवेकाचा देखील होता. पोलिसांनी लगेच त्याला ताब्यात घेतलं. 3 तास त्याची चौकशी झाली. पण इथेच एक आश्चर्य निर्माण झालं. ते म्हणजे सरन्यायाधीशांच्या कार्यालयाकडून आदेश आला की त्याच्यावर कोणताही प्रकारचा गुन्हा दाखल करू नका. होय, ज्याच्यावर हल्ला झाला त्यांनी क्षमा दाखवली. त्याच्या बुटासह कागदपत्र परत देऊन त्याला सोडून देण्यात आलं. भूषण गवई यांनी म्हटलं की अशा घटनांमुळे आम्ही विचलित होणार नाही. माझ्यावर काय परिणाम याचा झालेला नाही. आपण आपला युक्तिवाद सुरू ठेवावा. हा तो क्षण होता जेव्हा संपूर्ण देशानं संविधानाचा खरा अर्थ पाहिला, तो म्हणजे संयम, शांती आणि न्याय. पण या घटनेच्या मुळाशी गेलं तर वेगळं चित्र दिसून येतं. 16 सप्टेंबर रोजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने एक याचिका फेटाळली होती. ती याचिका होती मध्य प्रदेशातील खजुराहो येथे भगवान विष्णूच्या शिरच्छेदित पुतळ्याच्या जीर्णोद्धाराची मागणी. तेव्हा गवई यांनी म्हटलं होतं की जा आणि देवाला स्वतःहून ते करायला सांगा. तुम्ही भगवान विष्णूचे कट्टर भक्त असल्याचा दावा करतात म्हणून प्रार्थना करा. ही टिप्पणी सोशल मीडियावर गाजली. कोणी ती धर्माचा अपमान म्हणून घेतली, तर कोणी ती विनोदाचा भाग म्हणून घेतला. पण सोशल मीडियाचं वातावरण पेटलं. ट्रोलर्सनी गवई यांच्यावर निशाणा साधला आणि या संतापातून राकेश किशोर या वकिलानं कोर्टात आपला राग व्यक्त केला. त्या चुकीच्या मार्गाने ज्याने देश हादरून गेलेला आहे. या सगळ्यानंतर देशभरात प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झालेल्या आहेत. शरद पवार म्हणाले की ही देशासाठी धोक्याची घंटा आहे. न्यायसंस्था म्हणजे लोकशाहीचा पाया आणि त्या पायावरच हल्ला म्हणजे संपूर्ण लोकशाहीला हादरा. त्यानंतर काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की हा प्रकार लज्जास्पद आणि घृणास्पद आहे. हे आपल्या न्यायव्यवस्थेच्या प्रतिष्ठेवर हल्ला आहे. जेव्हा एका सचोटीने काम करणारा न्यायाधीश अशा प्रकारे लक्ष होतो, तेव्हा ते दाखवते की समाज धर्मांधतेने ग्रासलेला आहे. तर सोनिया गांधी यांनी म्हटलं की हा हल्ला फक्त भूषण गवई यांच्यावर नाही, तर आपल्या संविधानावर आहे. देशाने त्यांच्यासोबत एकजुटीने उभं राहायला हवं. घटनेनंतर दिल्ली बार कौन्सिलनं राकेश किशोरचा वकिली परवाना निलंबित केला. त्याच्यावर खटला दाखल करण्यात आला. एकेकाळचा सर्वोच्च न्यायालयाचा वकील आज स्वतः कायद्याच्या तावडीत अडकलेला आहे. ही घटना केवळ एक बातमी नाही, ती देशाच्या सामाजिक मानसिकतेचा आरसा आहे. कारण आज मतभेदांवर चर्चा होत नाही, थेट हल्ले होतात. धर्म, जात, विचार या प्रत्येक विषयावर आपण इतके तापलो की विवेक हरवत चाललेला आहे. आणि तरी सुद्धा या गोंधळाच्या मध्यभागी एक माणूस शांत बसलेला आहे, आणि ते म्हणजे सरन्यायाधीश भूषण गवई. दलित समाजातून उभं राहून
मेहनत आणि अभ्यासानं सर्वोच्च न्यायासनावर पोहोचलेला हा माणूस, त्यांनी त्या क्षणी देशाला शिकवलं, संयम हीच खरी ताकद असते. त्यांचा शांतपणा म्हणजे न्यायव्यवस्थेचं सामर्थ्य, कारण ज्यांच्यावर हल्ला झाला त्यानेच क्षमेला निवडलं. हा तो क्षण होता जिथे व्यक्ती नव्हे तर संविधान बोलत होता. आज जो बूट उचलला गेला तो फक्त न्यायाधीशावर नव्हता, तो आपल्या विवेकावर फेकला गेला होता. आज ज्या कोर्टात न्याय दिला जातो तिथेच असहिष्णुतेचा आवाज घुमलेला आहे आणि आपण सारे गप्प राहिलो, फक्त पाहत राहिलो. जर विचारांचं शस्त्र गमावून आपण बूट फेकायला लागलो तर उद्या विचारांची किंमत काय उरेल? हा हल्ला सनातन धर्माचा अपमान नाही, तर धर्माच्या नावाने संविधानाचा अपमान आहे. भूषण गवईंच्या शांततेत आपल्याला एक मोठा संदेश दडलेला पाहायला मिळतो. कोणतीही गोष्ट रागाने नाही तर विवेकाने देश चालवता येतो. हल्ल्याने नाही, संवादाने न्याय उभा राहतो. आज भारताला पुन्हा एकदा ठरवावं लागेल, आपण मतभेदांवर चर्चा करणार की बूट फेकणार. कारण जर बूटच उत्तर बनलं तर उद्या न्यायाच्या मंदिरात न्याय उरणार नाही. न्यायालयात घडलेल्या या घटनेबाबत तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं. लग्न ठरलंय ना तुझं? आणि हे काय? अगं मला पीसीओडीचा त्रास आहे. कधीतरी हे सासरी कळेलच ना. मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना. एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाहीच आहे आणि त्यावर सोपा उपाय आहे. आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता. तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता 2 मुलं आहेत. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार. 9545727107.